आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने आता कंबर कसली आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या, महाराष्ट्रातही भाजपाला मोठा फटका बसला। त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून भाजपने आक्रमक पवित्रा धारण केलाय। भाजपाकडून महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा जोमात प्रचार केला जातोय। विरोधकांच्या टीकेला आणखी ताकदीने उत्तर देण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाते। त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याचा आदेश दिलाय। प्रत्येक वेळी आदेशाची वाट पाहू नका, थेट मैदानात उतरा असे फडणवीस म्हणालेत। आमच्या गृहिणींकरता 3 सिलेंडर हे मोफत देण्याची योजना या ठिकाणी आणलेली आहे। खरं म्हणजे इतका खोटा नरेटिव्ह पसरवतात, म्हणाले सिलेंडरच्या किमती वाढल्या। 2013 सालच्या किमती ज्यावेळेस आम्ही दाखवल्या त्या याहीपेक्षा जास्त होत्या, त्यावेळी हे चूप बसतात। पण आपण अनेक लोक अशी आहोत की जे उत्तरच देत नाही। मी एक गोष्ट आत्मचिंतन करतोय, कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या, पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट पाहतो। आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा, मैदानात उतरा। अट एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही। जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फ गोल करायचा नाही। बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा।